साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देऊया. दहीसर या टीमला अभिनंदन. आदित्य, थोडीशी आपण चर्चा करूया नक्कीच या स्पर्धेबद्दल. आदित्य, दोन शब्द. नक्कीच तो लाजतोय बोलण्यासाठी, काय हरकत नाहीये. सामना आपण सुरू करूया. लावण्य 11 जय हनुमान निलजे आणि त्यांना फाईट करेल भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतो आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल भानाशेठ गायकर यांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आदरणीय विष्णू पष्टे साहेबांचा संघ आहे. आणि पारितोषिक येत आहे ते म्हणजेच वाकलन या टीमला भानाशेठ गायकर आणि भावेश शेठ गायकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक झेलसाठी 300 रुपयांचं पारितोषिक. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भरघोस पारितोषिक आपण पाहिली के गेली 6 दिवस. आणि त्यांच्या वतीने A1 जोडी सापाड चषकाचे प्रमुख आयोजक पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील यांचा इथे आपण सन्मान करतोय. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी. आणि यस, खूप चांगलं नियोजन आयोजन केलं त्याबद्दल हा विशेष सन्मान आहे. आणि त्यांची आज झलक देखील आम्ही ऐकणार आहोत. एक गाणं नक्कीच प्रतीक यांना आम्ही सांगितलेलं आहे, एक ते सॉन्ग नक्कीच गाणार आहेत आवाज महाराष्ट्राचा. यस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. सापाट चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करत आहोत. सेमीफायनल नंबर 2 ला आता सुरुवात करतोय. लावण्य 11 विष्णू शेठ पष्टे यांनी पॅक केलेला संघ जनुमा निर्जा आणि दुसऱ्या बाजूला भावेश शेठ बानाशेठ गायकर यांनी स्पॉन्सर्ड केलेला पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो जीजी स्पोर्ट्स वाकन. विकेट हॅट्रिकला वाकनला 3000 आहेत भावेश शेठ गायकर यांच्याकडून आणि कॅच पकडणाऱ्या खेळाडूला 300 रुपये. येस येस, मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला बॉल टोला लागून चालला. गॅप मध्ये मिड विकेटचे गॅप आहे. थोडाशी लॉंगचे शेवटच्या खेळाला ऋषीचा अटेम्प्ट ऑन बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांच्याकडून देखील मेडल ओव्हरला 1000 आहेत. विकेट हॅटिंगला 500 आहेत. लागोपाठ 3 चौकार 500 आहेत आणि 3 रन्स धावून घेणाऱ्या बॅटर्सला देखील 300 आहेत. आयवा कॅचला देखील 200 आहेत. पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून देखील 300 आहेत. स्लॉगेट केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल. पॉवर प्लेचा दर्जेदार वापर. बॉल थोडासा आत आलाय. फिल्डरने आता राहुलने अटेम्प्ट करत असताना आतमध्ये ढकललाय. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा वळला आणि तो आत थोडासा राहिला. चान्स भेटले फिल्डरला. आतमध्ये स्टॉप केलं बॉलला 2 धावांनी. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. 2 इन्फॉर्म टीम्स आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघांचा या सीझनच्या सुरुवातीला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचे चाहते या क्रीडांगणाच्या सभोवताली आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. पिंट्या शेठ पाटील अधिक शेठ पाटील यांची संकल्पना. या सीझनचा विनर जो असेल त्याला नेक्स्ट सीझन मध्ये मात्र 1ही रुपया न घेता प्रवेश भेटणार आहे या स्पर्धेमध्ये. ऑप्शनचा बाहेरचा चान्स. पॉइंटला कॅच ड्रॉप. नितेशला जीवनदान. कॅच ड्रॉप झाली. फिल्डर पॉइंटला आपल्याला पाहायला मिळाला करण भोईर. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. यानंतरचा जो सामना ते एक्झिबिशन मॅच आहे. सर्व जे काही सिंगर्स वादक आहेत त्यांना विनंती आहे तयार राहा. आपण जे जे खेळणार आहेत कॉस्ट्यूम मध्ये रेडी राहा. आपण टॉस साठी मी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करेन. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक मी डोंबिवलीकर या ऑर्केस्ट्राचे प्रस्तुत करते सनीजी संते आणि त्यासोबत बदाम जबादशाह आणखी एक नामवंत गायक सुजित दादा पाटील यांना विनंती आहे. जे दोन्ही कॅप्टन आहेत टॉस साठी रेडी राहा. आपण
पुल करायचा होता, लाईन मिस. ऑन साइडला बॅट फिरले, बॉल पडलाय. जीत लेफ्टी बॉलर आहेत, राऊंड द विकेटने अँगलने येतात, बॉल बाहेर निघालाय. डॉट. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 7 वरती थांबलेली आहे. पहिल्या चौकारानंतर जीत भोईरचं कमबॅक. 2 बॉल बाकी आहेत. टॉप ए चान्स, वॅकंट एरिया आहे, ती जागा कोण भरून काढेल? जीत पोहोचलाय. वा वा जीत वा, वॉट अ कॅच. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमधला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल टिपला जीत भोईरने. विशालची विकेट. 7 ला पहिला धक्का. लावण्य 11 चा हनुमान निळजेला. विशालची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कॅच पुन्हा एकदा पा, फॉलो थ्रू मधून बॉल टाकल्यानंतर शॉट मिड विकेट इनफिल्डच्या बाहेर गेला, म्हणजे जवळपास 30 ते 32 यार्ड धावलाय. आणि त्यानंतर चेंडूवरती असणारी तीक्ष्ण नजर, घारीपेक्षाही तीक्ष्ण डोळे होते आणि ती नजर होती बॉलवरती. जीची जबरदस्त कॅच आली आहे. 3 वाईट टाकणाऱ्या बॉलरला आवाज महाराष्ट्राचा अविनाश शेठ भंडारी यांच्याकडून 500चं कॅश, विश्वनाथ शेठ भंडारी यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. आणि आता मॅनेजमेंट टीम आम्हाला सूचना करत आहे की यानंतर प्राइज एकच वेळेला घेतलं जाईल. सेमीफायनल सुरू आहे. शेवटचा बॉल. जीत केतनसाठी बार काढला होता, हलकी अपील आणि स्वाभाविकपणे मात्र त्या अंपायरचा सिग्नल आलाय तो वाईड. किरण यष्टीरक्षक आहे. जेव्हा जेव्हा बॉल बॅटचा क्लोज असतो तेव्हा तेव्हा यष्टीरक्षक जरूर थोडासा ओव्हर एक्साइटेड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅचची अपील तो करत असतो आणि अपील केली नाही तर तुम्हाला अंपायर आउट देखील देणार नाही. क्रिकेट सांगतं, लॉ ऑफ क्रिकेट. ऑन साइडला उडवायचा होता बॉल, मात्र इथे सेली पॉइंट रिझन मध्ये करंट ऍक्शन मध्ये एक धाव येते, ती लेग बायची आहे. आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत 9, 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना फर्स्ट सेशन मध्ये लावण्य 11 हनुमान निळजे. आणि आवाज देखील सापाड गावचाच आहे. डीजे सतीश या रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओनर नामवंत गायक चेतनजी पाटील सापाड. स्वरबद्ध केलेलं त्यांनीच गाणे, स्वतः कंपोजर आहेत. संगीतकार, गीतकार आणि गायक या तीनही भूमिकांमध्ये हे गाणं त्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा, 1 विकेट. बॅटिंग करत असताना लावण्य 11 हनुमान निळजे. सेकंड ओव्हर. कॅप्टन निशांत. फुल टॉस आहे बॅटवरती, व्यवस्थित आला बॉल. लॉंग ऑनला ड्राईव्ह केलाय. किरण ऍक्शन मध्ये होता. सिंगल आणि या सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावरती. नितेश आणि केतनची जोडी मैदानाच्या आतमध्ये अटॅक करावा लागणार आहे. समोर वाकण संघ. सेमीफायनलचा प्रेशर जो हँडल करेल तो असेल या सेमीफायनलचा विजेता. दोन्ही संघांना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघितलेल्या सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धा दोन्ही संघांनी गाजवलेल्या आहेत. जरी आज वाकणमध्ये महाराष्ट्राचा बायकर मॅन 39 बाईक्स 6 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत, केतन जरी नसला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 च्या कॉन्ट्रॅक्टमुळे तो सध्या तरी खेळत नाहीये, पण या सीझन मध्ये देखील आपल्याला तो जरूर पाहायला मिळेल. 23 लाखांनी राईट टू मॅच आरटीएम कार्डने पुन्हा एकदा चेन्नई सिंगम्स कडून जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रॅक्टिस सेशनला देखील सुरुवात झालेली आहे सीझन 3 च्या. 26 लाखांनी, माफ करा, 26.40. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. एकमात्र बाउंड्री या सेशनच्या पहिल्याच बॉल वरती आली होती जीतच्या अगेन्स्ट निदेश कडून. बॅक ऑफ द हँड टाकलाय, कमी गतीने टाकला होता पण लाईन भरकडला, ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे.
हे बॉल केतन वारंवार टाकत असतो आणि त्याच्या अगेन्स्ट आता निशांतने टाकलाय. इंटरेस्टिंग बॅटल असेल. धावा 12 आहेत. षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतं दुसरं प्रगतीपथावर असताना. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, कव्हर्स लाईक फिल्डर आहे, इनफिल्ड शॉर्ट कव्हर्स पॉइंट, थर्ड मॅन आणि फाईन लेग. निशांत वेगाने टाकला होता, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फिल्डर पोस्टला, वेल जज कॅच, वेल जज कॅच, अनदर विकेट डाऊन, 12 for 2. निर्जे स्विंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते सँडी संतोष पाटील. 2 इन्फॉर्म बॅटर्स तर पॅव्हलियन मध्ये आता परतीचा प्रवास करत असताना ते पाहायला मिळाले, ज्यामध्ये विशाल पवार असेल, ज्यामध्ये केतन पाटील असतील. 12ला दुसरी विकेट आली आणि नवीन बॅटर सँडी आता मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग करतात निशांत. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा गेल्यात, विकेट काढली आहे. बाउंड्रीज मध्ये बॉल कन्वर्ट होत नाहीये, धावा संख्या खुंटलेली आहे, धावा पाहिजेत. सेमीफायनल तुम्ही खेळताय, स्कोरिंग ग्राउंड आहे, हवा खेळती राहते. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, क्लायमेटिक कंडिशन, कमी गती, वन्स अगेन पेस ऑफ, थांबवलंय पुन्हा सँडीच्या बॅटला निशांतच्या बॉलने. जर्सी नंबर 7 जबरदस्त गोलंदाजी करतात या षटकामध्ये निशांत. पुढचा बॉल निशांत. रिदमिस्ट कृपेश अँड टीम. इनिंग झाल्यानंतर आपण बॅलन्सिंग करा प्लीज. उडवलाय तर खरा, मिस टायमिंग, किरण म्हात्रे येत आहे चेंडूच्या खाली, वेल जज कॅच, 1 more विकेट डाऊन, 12 for 3. 12ला तिसरा धक्का लावण्य 11च्या हनुमान निर्जेला. आठवते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिशांग जरूर येतोय. केसर चषका मधली अशीच जेव्हा टॉप ऑर्डरचे विकेट पडले होते, लास्ट ओव्हर मध्ये आला, धावा पाहिजे होते आणि शेवटच्या लास्ट ओव्हर मध्ये त्याने 19 धावा जमवल्या होत्या. आता पुन्हा एकदा ते आठवावं लागणार आहे त्याला, धावा जमाव्या लागणार आहेत, कारण 12ला 3 विकेट पडले. निशांतचा शेवटचा बॉल उडवला तर खरा, डीप स्क्वेअर लेगची हवाई यात्रा, बॉल हवेत आहे आणि फिल्डरचा वाख्या बार. प्रेक्षकांनी 2000 घालवलेले आणि या षटकारासोबत 18 वरती निर्जे संघ 3 विकेटचं नुकसान. धावा आहेत आणि 3 विकेट पडलेले आहेत. नवीन बॉलर उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. नितेश थोडा आपल्याला शांत पाहायला मिळाला 2 षटकांमध्ये. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, 4 बॉलचा सामना त्याने केलाय, 8 धावाही त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत.
तर नक्कीच सुवर्ण संधी आहे दिशांक पाटील यांच्यासाठी. षटकरांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक विराज भोईर यांच्याकडून. आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र दीपकजी शिंदे आणि चेतन ठवरे आपलं देखील स्वागत आहे. ऑन साइडला बॉल लॉफ्ट केलेला डीप स्क्वेअरकडे चालला. एक धाव तर सहजरित्या ओ डबल मिळेल. आता मिसफील्ड झाली आहे आणि या छोट्या चुका नाही आहेत. जेव्हा जेव्हा ही मॅच क्लोज येईल सेमीफायनल तुम्ही खेळता आतापर्यंतचा संघर्ष तुम्हाला आठवावा लागणार आहे. आणि जेव्हा जेव्हा मॅचेस क्लोज येतात तेव्हा तेव्हा आपल्याला जरूर ते एक एक धाव आठवते. 2 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय 20 वरती. सनीकडून मिसफील्ड झाली आहे. धावा पाहिजे नीरजेला आणि नीरजेच्या पॅव्हलियन मध्ये तीच चर्चा असेल. धावा कशा येऊ द्या, येणं गरजेचं आहे. 40+ तुम्हाला पोहोचावं लागणार आहे. उडवला तर खरा मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर आहेत ऋषी वाकणचे. सेफ हँड नितेश विकेट कॅच आउट. 20-4. जीजी स्पोर्ट्स वाखाणचे पुरस्कार आहेत. या स्पर्धेमध्ये भावेश शेठ बानाशेठ गायकर यांनी पॅक केलेला संघ आहे. फॅन टीम 20 धावा धावफलकावर आहेत आणि 4 विकेट पडलेले. टॉप ऑर्डर मधले इन्फॉर्म बॅटर आता पॅव्हलियन मध्ये आहेत. नितेश, विशाल, केतन आणि संतोष. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलचं आगमन होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल निशांतकडून. पहिल्या षटकामध्ये देखील जीतने फक्त 9च खर्च केला. 1 विकेट त्याने काढली होती. निशांतने 2 काढल्या. उमेशने 1 काढली. नितेशची जी महत्वपूर्ण विकेट होती या क्षणाला. 20-4 विकेट पडलेल्या. 3rd ओव्हर मध्ये आपल्याला उमेश भोईर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बॅट गोफणी सारखे फिरले पण कार्पेटने बॉल चाललाय. सनीकडे डीप स्क्वेअर लेगलाय. सिंगल इम्पॅक्ट पडणार नाही. धावा तुम्हाला पाहिजेत. एअर स्ट्राईक करावी लागेल आणि हे जे एंड आहे कॉमेंट्री बॉक्स एंड या एंड कडून आपल्याला पहिल्या दिवसापासून धावा होत असताना पाहायला मिळाल्यात. 15, 20, 25, 30 धावांचे षटक आपण बघितलेले आहेत या बाजूने. कारण वाऱ्याचा वेग या बाजूला आहे आणि काही अंशी जर हवेत बॉल असेल तर तो जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. फटके यायला पाहिजे. दिशांकडून ती अपेक्षा असेल. या क्षणाला 21 धावा बनलेल्या. 3 बॉल या षटकातील देखील बाकी आहेत. ओव्हरऑल पहिल्या डावामधले 9 बॉल बाकी आहेत. लेग स्टंपला फुल टॉस वळवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रिजनला धडक मारले बॉलने चौकार. स्पॉन्सर्ड केलेली बाईक आपण पाहतोय मालिकावीर साठी या स्पर्धेमध्ये. त्यांचे थोड्याच वेळात आगमन होईल. 25 धावा आहेत. 4 विकेट. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल बाउन्स होता. कट करायचं होतं. जास्त बाहेर आहे. वाईटचा सिग्नल आला आणि वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 26. 26 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक सध्या 3रं प्रगतीपथावर. 8 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल आणि बाकी आहेत. हळूहळू कावीना 4ने धावसंख्या थोडीशी फुललेली आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला सनी पुन्हा आलाय. ओ बॉल वळलाय. मागून बॅकअप ऋषीचं. वा फिल्डिंग चांगली. 2 धावा. ऋषी भोईर चपळ क्षेत्ररक्षक आहेत. वाखन या स्क्वॉड मधला सर्वाधिक ऍक्टिव्ह असणारा फिल्डर आहे जो आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाला. तिथूनचा वेगाने बॅकिंग साठी धावला होता आणि त्यामुळे 2 धावा त्याने सेव्ह केला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. शेवटचा एक बॉल या षटकातील. उमेश एक्स्ट्रा कव्हरला. एक्साइटिंग पॉवर तर जरूर या फटक्यामध्ये आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला चिरत गेलाय. आलेल्या 4 धावा. षटक संपन्न 3. लावण्य 11
हनुमान निळजेचं धाव फलक जाऊन पोहोचले. स्कोर ऑन 32, 32 धावा, 4 गडी बाद. स्क्रीन वरती सध्या तुम्हाला बॉल पाहायला मिळतो आणि त्यावरती असलेला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल लोगो. 48 कल्याण डोंबिवलीचे आपल्याला संघ पाहायला मिळाले आणि त्यामधून आता 3 उरलेले आहेत. फर्स्ट फायनलिस्ट टीम तर आपल्याला भेटली, गावदेवी दहिसर, आणि आता सेकंड सेमीफायनलचा थरार आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. 32 ला 4, 3 षटकांचा खेळ संपलाय. लास्ट वर ऋषी भोईर आलाय. उडवलाय, नाव आहे सचिन गावनिळचे. बॉल डीप स्क्वेअर लेगचा बाहेर, षटकार. पॅव्हलियन आता जरूर म्हणेल सचिन सचिन. षटकार आलाय, आर्क मध्ये बॉल होता आणि थेट तो डीप स्क्वेअर लेगचा बाहेर गेलाय. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतोय ती 38. 38 धावा धावफलकावरती. धावांची गरज आहे. दिशांक आणि सचिन कसा करतील शेवट. ऋषीचं स्वागत झालंय. बॅक ऑफ द हँड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे. ऋषी पुढे आलाय, कॅच सुटली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील बॉल त्याच्या हातात होताच आणि क्रिकेट हेच सांगतं, जर तुमच्या हाताच्या उंजळीमध्ये बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. एक ॲट सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, थोडासा दूर बॉल. धाव एक मिळाली आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी 4. दिशांक 16 धावा 4 बॉल मध्ये त्याने बनवल्या त्या मॅच मध्ये. लो फुल टॉस होता, बॅट वरती व्यवस्थित तर आला नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डर आहे, थोडंसं फंबल. फायदा होतोय, 2 धावा मिळतात. जीत थोडासा नाराज आहे सनी वरती, वारंवार चुका झालेल्या आहेत. मामा भांजेके जोडी आहे, जीत भोईर मामा सनीच्या आणि सनीकडून चुकी झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये ते नातं नसतं. मैदानाच्या आतमध्ये मी कॅप्टन आहे तू आणि तू माझा प्लेअर आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये या चुका कॅप्टन ऍक्सेप्ट करणार नाही. 41 धावा आहेत, बॉल आणि बाकी 3. ऑन साइड पॅक आहे सध्या तरी, पण दिशांकला ती फोडायची आहे. जर ती फोडली, बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट केलं तर धावा येतील. 50 पर्यंत पोहोचावं लागणार आहे. वाकणचं बॅटिंग ऑर्डर आहे समोर सेकंड इनिंग मध्ये. ऋषी आत आला बॉल. बॅट तर चांगली फिरली होती गोफणी सारखी, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. कमबॅक ऋषीच होतोय. डॉट आला. 2 बॉल आणि बाकी आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 आलेले आहेत. शेवटचे 2 बॉल. आउट कटर कमी गतीने टाकला, टॉस केलं होतं बॉलला आणि विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. सचिन आलाय, नवीन बॅटरला जावं लागेल. ऑफ स्ट्राईक, शेवटचा एक बॉल. टॉस साठी या प्रेक्षणीय सामना असेल. या पुढील सनी संती इथे उपस्थित आहेत आणि सुजित पाटील. शेवटचा एक बॉल. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहेत. मिनाल हो करायचा होता वरतून. बॅक ऑफ द हँड आणखी एक ऋषीचा शेवटचा डॉट आलाय. कमबॅक करणार हे देखील षटक. डाव
संपलाय पहिला. लावण्य 11 हनुमान निळजेचा 41 बनले आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलंय. भावेश 11 जी स्पोर्ट्स वाकण समोर कुठेही जाऊ नका. मात्र आपण जाऊयात आता ऑर्केस्ट्रा टीम कडे. बॅलन्सिंग करून घ्या तुम्ही आणि त्यानंतर आपण टॉस साठी जाऊ. एक्झिबिशन मॅच एका बाजूला बदामचा बादशाह सुजित पाटील तर दुसऱ्या बाजूला आणखी एक लोकप्रिय गायक मी डोंबिवलीकर या ऑर्केस्ट्राचे प्रस्तुत करते सनी दादा पाटील. इट्स ऑट युअर टॉस बॉक्स. चला आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि नारायण गायकर लेजंड क्रिकेटर त्यांचे इथे आपण सन्मान करूया. पिंटे शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नारायणजी गायकर. चेक चेक. शशांक दादा 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो फक्त. घ्या टॉस करून घ्या. शशांक दादा 2 मिनिटं फक्त. चला आपण टॉस करूया. सनी संते आणि चला सुजित दादा पाटील. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला सुजित दादा पाटील आपण या टॉस साठी. बदामचा बादशाह फेम. नक्की सनी संधी आहेत. चला सुजित पाटील टॉस साठी या दादा. छापाचा कॉल आहे. आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे सनी संते यांनी. अर्थातच मी डोंबिवलीकर. सनी निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. 5 आम्ही तर बॉलिंग साईड घेतो आणि प्रथम तर खूप उंबरड्याचे जे समस्या आम्हाला इथे बोलवले त्यांचे खूप खूप आभार. आणि 5 षटक आहेत ना, नक्कीच आमचा टार्गेट असेल. ओके आम्ही सॉरी मी आता 10 वर्षात आज फर्स्ट टाइम खेळतोय. आम्ही फिल्डिंग घेतली आहे. तर आमचे लाडके सुजित दादा आज आमची मैत्रीपूर्ण एक मॅच सुंदर एक मॅच होणार आहे. मस्तपैकी प्रेक्षक. नक्की सनी आपली चर्चा सुरू होती की या एवढ्या सायकल कशासाठी आहेत. तर मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये प्रथमच या संपूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये कधी झालं नाही, महाराष्ट्रामध्ये कधी झालं नाही. कारण की अधिक शेठ पाटील असतील, पिंटे शेठ पाटील असतील, हे नेहमीच म्हणतात की अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात, परंतु या टुर्नामेंटला सक्सेस करण्याच्या पाठीमागे जे खरे नक्कीच जे पडद्यामागचे हिरो असतात ते समालोचक असतील, पंच असतील, यूट्यूब लाईव्ह टीम असेल, DJ मास्टर असतील, हे असतात. आणि खऱ्या अर्थाने 4 समालोचक, 4 जे 12 मॅनला देखील कधीच काय मिळत नाही. कारण की ते नावं सांगण्यासाठी असतात फक्त. त्यांच्यासाठी देखील सायकल आहे. जे 3 पंच आहेत त्यांच्यासाठी देखील सायकल आहे. त्याबद्दल सनी काय म्हणणं असेल? मी पण प्रथम ऐकतो आणि पिंटू आता खरोखर खूप चांगलं केलंय तुम्ही की सर्वांना जेवढे मेहनत करतात आपले मॅच खेळाडूंना खूप काही भेटत असं, पण अशा आपले कॉमेंट्री करतात आणि नावं सांगतात त्यांना तुम्ही पहिल्यांदाच ठेवलंय. खूप खूप तुमचे धन्यवाद दादा. तर नक्कीच शुभेच्छा असतील दादा. या स्पर्धेबद्दल मनोगत आणि तुमचा प्रेक्षणीय सामना आहे त्याबद्दल काय म्हणणं असेल? एक आगळी वेगळी स्पर्धा मगाला भेटली. टॉस उडवतानाच केळी दिलेली आहेत दोघांना पण टीमसाठी. म्हणजे तुम्ही नाश्ता करा आणि जोरदार खेळ करा. तर खूप खूप आभार आयोजकांचे की एवढी चांगली स्पर्धा होत असताना आम्हाला कलाकारांना घेऊन एक मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी इथं बोलव, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप चांगली स्पर्धा आहे आणि खूप चांगलं वाटलं. तर नक्कीच तुम्हाला दोघांना शुभेच्छा असतील, तुमच्या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील प्रेक्षणीय मॅच मध्ये. यस पंच आपण सामना सुरू करायचा आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना वाकलन विपक्ष निलजे या 2 टीम मध्ये.
पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आला डॉट बॉल. बेचाळीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. भानाशेठ गायकर पुरस्कृत संघ आपण पाहतोय भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज श्री समर्थ ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय आदरणीय मनोज भंडारी प्रस्तुत, त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि शशांकदादा पाटील खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट ते देखील खेळलेले आहेत आणि ते देखील इन ॲक्शनमध्ये असतील भरपूर दिवसानंतर. खऱ्या अर्थाने आमच्या गावचे सरपंच योगेश पाटील आणि सचिनदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत घारिवलीचे. आपलं देखील स्वागत आहे दादा. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. भानाशेठ गायकर जे पुरस्कर्ते आहेत भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमचे. आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव झाला आहे या दोन्ही टीमवरती. एका बाजूला आपण पाहतोय विष्णुशेठ पष्टे साहेबांचा संघ आहे लावण्य 11 जय हनुमान निलजे, त्यांना फाईट करतोय भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. न्यू बॅट्समन प्रीत तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. नितेश पाटील इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 42 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. लावण्य 11 तर पारितोषिक येत आहे दत्ताशेठ पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान हा वाईट्स येतोय, या वाईटने नक्कीच श्री गणेश होते. खऱ्या अर्थाने निलजे गावची समाजसेवक उद्योजक आदरणीय दत्ताशेठ पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. निलजे या संघासाठी ही सुवर्ण संधी. नितेश पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नितेश पाटील करतायत या पहिल्या षटकामध्ये. अजूनपर्यंत एकही धाव बॅट नेले नाहीये. जी एक धाव आली आहे ती देखील वाईटच्या स्वरूपात आली आहे. नितेश पुन्हा एकदा स्ट्राईक इनला बॅट्समन प्रीत. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज आहे. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार. धावसंख्या आहे 5. अपील 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 करतायत आणि अपीलला फेटाळले पंचांनी. पंचांचा इशारा येतो लेग बाय. मिळते एक धाव अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी
बनवायच्या धावा 36 या मॅच मध्ये. 18 चेंडू 36 ची गरज सामना जिंकण्यासाठी. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला. यस प्ले करा. विश्वनाथ शेठ भंडारी आवाज महाराष्ट्राचा. सचंग दादा एक फरमाईश आहे. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी उपस्थित आहेत. गेली 6 दिवस नक्कीच त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव देखील आहे. थँक्यू. आदरणीय नितीन रमेश पाटील साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या माध्यमातून या सापाड चषकासाठी 2 सायकल आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. कारण की एकूण 12 सायकल या स्पर्धेमध्ये आहेत. फुलटॉ चेंडू ऑनसाइडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. वाकलन आणि निलजे हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. याआधी दहिसर संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बघूया दुसरा संघ कोणता आहे. त्यासाठी हा सामना सुरू आहे. निलजे बनाम वाकलन. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये. घेसर ची स्पर्धा जिंकली आहे याच निलजे संघाने. दुसऱ्या बाजूला वाकलन संघ आपण पाहतोय. भानाशेठ गायकर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला विष्णू पष्टे ऑन साइडला खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. विशाल येत्या चेंडूवरती. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 8 धावा. सोळा चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची गरज आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा वर्षाव आहे. सापाड चषक. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक. टोटल 12 स्पोर्ट्स सायकल. असे अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. त्यानंतर आमचे डीजे मास्टर असतील, यूट्यूब लाईव्ह टीम असेल, स्कोरर असतील, यांच्यासाठी देखील कूलर आहेत. पिंटे शेठ पाटील आणि अधिक पाटील A1 जोडी आणि A1 आयोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर. टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. प्रीतचा खेळ.
नक्कीच धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावली आहे वाकलन संघाने. नवीन फलंदाज केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू येत आहेत. किरण म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 42 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. मनोज भंडारी प्रस्तुत. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा आपण पाहू शकाल. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 42चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये वाकलन संघाला. एका बाजूला आपण पाहतोय विष्णू पष्टे साहेबांचा संघ आहे. लावण्य 11 जय हनुमान निलजे आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच भाणाशेठ गायकर यांचा संघ. भावेश शेठ गायकर यांचा संघ. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये वाकलन संघाला. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. साबाड चषक अंतिम दिवस अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो की शेवटच्या दिवसामध्ये धमाका आहे. लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी. स्विच इट सीमा रेषेच्या बाहेर वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. ते शशांक पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती हा पहिला षटकार येतोय फलंदाज ऋषीच्या बॅट मधून. या फटक्यांची नितांत गरज आहे. 42 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी वाकलन या टीमला. अगदी थोड्याच वेळामध्ये रायगड का टायगर अजय गायकवाड यांचं आगमन होणार आहे. करण पाटील शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित.
क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. चेंडू शिल्लक आहेत 12 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 25. जो संघ जिंकेल तो संघ सापाड चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, मेगा फायनल. आणि जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला पुढील वर्षी नक्कीच मोफत एंट्री असणार आहे. प्रवेश फी कोणतीही स्वीकारली जाणार नाहीये. पिंट्या शेठ पाटील अधिक पाटील A1 जोडी आणि A1 आयोजन त्यांच्या माध्यमातून 6 दिवसीय स्पर्धा, 48 ग्रामीण संघांचा सहभाग आणि आता मात्र फक्त 4 संघ उरलेत. चेंडू शिल्लक आहेत 12 बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन पाटील. फार महत्वाचं हे षटक असेल, या सामन्याचं हे प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर वापसी होईल वाकलन टीमची. ऑन साइडला खेळतायत, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. बॅकअप आहे, 2च धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक 11 धावा बनवायच्या 23 या मॅच मध्ये. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. केतन पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकिंगला फलंदाज किरण म्हात्रे. केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू. यावेळी सर लाईन चांगली आहे हे सांगत असताना फलंदाज जतीन सर आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये वाकलन या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल निलजे टीम साठी. 10 चेंडू शिल्लक, 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. 10 चेंडू 23 ची गरज. स्ट्राइक इनला बॅट्समन किरण म्हात्रे. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय किरण म्हात्रेच्या बॅट मधून आणि आयवा जेल सोडलाय साजन कालन यांनी. 500 रुपये होते. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक भाना शेठ गायकर यांच्या माध्यमातून. 1000 लागू झालेले आहेत या षटकारासाठी. भाना शेठ गायकर यांनी आपले एटीएम ऑन केलेला आहे दुपारच्या सत्रामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक हा चेंडू अपील करतायत आणि अपीलला फेटाळली पंचांनी. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 25. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 17. सामना जिंकण्यासाठी वाकलन टीमला 8 चेंडू बनवायच्या धावा 17. सामना जिंकण्यासाठी. आठ चेंडू शिल्लक आहे, 17 ची गरज. आठ चेंडू 17 ची गरज या मॅच मध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन किरण म्हात्रे ज्याने षटकार लगावलाय. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का वाकलन टीमला. निशांत बॅक टू द पवेलियन.
ट्राय केलेला बॅट्समन उमेश. डान्सिंग डाऊन द विकेट आणि शेवटचा चेंडू आला डॉट. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती लावण्य 11 निलजे संघाचं. 6 चेंडू शिल्लक, 17ची गरज. चेंडू शिल्लक 6 धावा बनवायचे आहेत 17 या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी भानाशेठ गायकर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. आणि भानाशेठ गायकर यांच्या माध्यमातून सापाड चषकासाठी एक सायकल त्यांच्या माध्यमातून नक्कीच आलेली आहे. त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. भानाशेठ गायकर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. वाकलन या टीमसाठी 6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 17ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या अंतिम षटकामध्ये नागेश. चला 6 चेंडू 17ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव वाढवेल वाकलन या टीम वरती. काय गोलंदाजी होते निलजे संघाच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक आहेत 5 जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय वाकलन संघ. राईट मोर द विकेटने लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो संघ सापाड चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. या कल्याण डोंबिवली मधील निलजे विपक्ष वाकलन. नागेश गोलंदाजी ट्रॅक वरती. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय डॉट बॉल. किरण म्हात्रे संघर्ष करतायत. एक षटकार जरी आला असेल तरी देखील या मॅच मध्ये आता मात्र वर्चस्व निर्माण केलेलं आहे लावण्य 11 जय हनुमान निलजे या संघाने. 5 चेंडू डॉट खेळलाय षटकारानंतर. किरण म्हात्रे 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 16ची गरज. मॅच ऑन. नितीन तानाजी रांजणे साहेबांचे इथे आगमनाचे वेलकम स्वागत आहे. या सापाड चषकामध्ये भरपूर संख्येने मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे या सापाड चषकामध्ये.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, बॅटची कडा लागतीये, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे लावण्य 11 जय हनुमान निलजे या संघाने आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि फिल्डर थोडीशी दूर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 15 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 2 चेंडू बनवायच्या, धाव 15. सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे निलजे संघाचं, कारण की त्यांना माहिती आहे जरी 2 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. वाकलन संघ एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करेल. वाकलन संघ 2 चेंडू जिंकण्यासाठी 15 ची गरज. ओर द विकेटने नागेश. फुल टॉस षटकार आलाय, परंतु या षटकारांना महत्व नाहीये असं म्हटलं तर यस. ते 1 नंबर प्रतीक म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने चौकार षटकारांना फार महत्व आहे, परंतु आता मात्र वेळ निघून गेली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 9 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. 1 चेंडू 9 ची गरज. स्ट्राइक इनला बॅट्समन उमेश. विकासजी लोखंडे आणि वैभव जोशी यांचे इथे आगमनमध्ये वेलकम स्वागत आहे. अंतिम चेंडू आला डॉट आणि सामना जिंकलेला आहे. लावण्य 11 जय हनुमान निलजे संघ दाखल होत आहे अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन.